नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 3 चा या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 11 टू क्वेश्चन नंबर 15 हे 5 प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे 10 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 11 टू क्वेश्चन नंबर 15 हे 5 प्रश्न सोडवणार आहोत। क्वेश्चन नंबर 11 मध्ये मित्रांनो, ॲट द एंड ऑफ द इयर 2016च्या शेवटी दी पॉप्युलेशन ऑफ विलेजेस, 3 विलेज दिलेले आहेत आपल्याला। त्यांची नावे आहेत कोवाड, वरुड आणि चिखली। त्यांची पॉप्युलेशन ही आपल्याला पॉलिनॉमियलच्या फॉर्ममध्ये दिली आहे, नंबरच्या किंवा संख्येच्या फॉर्ममध्ये नाही आहे। तर त्यांची पॉप्युलेशन आपल्याला पॉलिनॉमियलच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे। आणि ॲट दी बिगिनिंग ऑफ द इयर 2017च्या सुरुवातीला म्हणजे काही पर्सन्स दुसऱ्या व्हिलेजमध्ये ट्रान्सफर होतात। कशासाठी? तर शिक्षणासाठी। तर मग 2017मध्ये एकूण किती लोकसंख्या राहील ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे। त्यासाठी आपण काय करणार, पॉप्युलेशन इन 2016 मधील पॉप्युलेशन काय होती ते आपण लिहू। आता व्हिलेजचे नेम्स आहेत कोवाड एक व्हिलेज आहे, नंतर वरुड आहे आणि चिखली आहे। हे 3 व्हिलेजेस आहेत। यांची पॉप्युलेशन आपल्याला पॉलिनॉमियलच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे। पॉलिनॉमियल आहेत, त्यांच्या पॉलिनॉमियल 5x² - 3y² 5x² - 3y² दिलेली आहे। आणि 7y² प्लस 2xy ही पॉप्युलेशन वरुडची दिलेली आहे। आणि 9x² प्लस 4xy ही पॉप्युलेशन आपल्याला चिखलीची दिलेली आहे। मग आता पॉप्युलेशन इन 2017 मधली पॉप्युलेशन आपल्याला काय आहे, तर या कोवाडमधून काही पर्सन्स दुसऱ्या व्हिलेजमध्ये ट्रान्सफर होतात, त्याची आपल्याला पॉलिनॉमियल दिलेली। म्हणजे कोवाडची पॉप्युलेशन काय होईल, कोवाडची पॉप्युलेशन 5x² - 3y²। यामधून मायनस किती होतात, या कोवाड व्हिलेजमधून x² प्लस xy मायनस y² म्हणजे x² प्लस xy आणि मायनस y²। एवढे पर्सन्स दुसऱ्या व्हिलेजमध्ये ट्रान्सफर होतात एज्युकेशनसाठी। नंतर वरुड या व्हिलेजमधून त्याची पॉप्युलेशन आहे 7y² प्लस 2xy। यामधून किती पर्सन जातात, या व्हिलेजमधून 5xy पर्सन दुसऱ्या व्हिलेजमध्ये ट्रान्सफर झालेले आहेत। नंतर या चिखलीमधून खूप सोपं आहे, फक्त आपल्याला पॉलिनॉमियलचे ॲडिशन सबट्रॅक्शन एवढंच करायचं आहे। चिखलीमध्ये पॉप्युलेशन चिखलीची ही आहे आपली 9x² प्लस 4xy। आणि या लोकसंख्येमधून, या पॉप्युलेशनमधून किती पर्सन्स ट्रान्सफर झालेले आहेत, 3x² प्लस xy 3x² आणि प्लस xy हे एवढे पर्सन ट्रान्सफर झालेले आहेत। तर आपल्याला विचारलं काय, पॉप्युलेशन इन 2017 मध्ये ह्या तिन्ही व्हिलेजची टोटल पॉप्युलेशन काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे। तर आपण काय करणार, ह्या तिन्ही याची ॲडिशन करणार। मग आता हे पूर्ण आपण त्यामध्ये सॉल्व करू, तिघांची आपण ॲडिशन करू। नाऊ टोटल पॉप्युलेशन ऑफ 3 विलेजेस, हे 3 विलेजेस इन 2017 किती होईल। मग कोवाडची पॉप्युलेशन प्लस वरुडची पॉप्युलेशन प्लस चिखलीची पॉप्युलेशन, म्हणजे ह्या तिघांची ॲडिशन घ्यावं लागेल आपल्याला। इक्वल टू कोवाडची पॉप्युलेशन आहे 5x² मायनस 3y² हा ब्रॅकेटमध्ये x² प्लस xy आणि मायनस y²। नंतर ॲड करायची आपल्याला, ॲड 7y² प्लस 2xy आणि मायनस, येथे ब्रॅकेट नाही लिहिला तरी चालेल। आता
नंतर ही ॲड करायची आपल्याला पॉप्युलेशन 9x² प्लस 4xy मायनस ब्रॅकेटमध्ये 3x² प्लस xy. फक्त नंबरऐवजी आपल्याला पॉलिनॉमियल दिलेली आहे, एवढाच फरक आहे. त्यामुळे पॉलिनॉमियल आपल्याला सॉल्व करायची. आता या मायनस साईनने हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण, बरोबर आहे. आणि या मायनस साईनने हा ब्रॅकेट सॉल्व करू. म्हणजे 5x² मायनस 3y² मायनस साईनने सॉल्व करायचा ब्रॅकेट, मायनसने मल्टिप्लाय करायचा. याचा अर्थ असा होईल की ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मचं साईन चेंज होईल आणि हा ब्रॅकेट निघून जाईल. म्हणजे काय होईल, -x² मायनस xy आणि प्लस y² अपोजिट साईन होतील. आता प्लस ही टर्म ॲज इट इज 7y² प्लस 2xy मायनस 5xy प्लस 9x² प्लस 4xy. आता हा ब्रॅकेटने मल्टिप्लाय करायचा आहे म्हणजे प्रत्येकाचे साईन चेंज होतील. 3x² होईल आणि हे मायनस xy होईल. आता ज्या टर्म लाईक टर्म आहेत म्हणजे सेम पॉवर असणार आहे, येथे x² आहे, पुन्हा x² येथे पण आहे. x²चे आपण एकत्र लिहूत. x² येथे आहे, येथे x² आहे, बरोबर आहे. मग ह्या आपण टर्म जवळजवळ लिहू म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. 5x² मायनस x² नंतर प्लस 9x² नंतर मायनस 3x². x²च्या लिहिल्या, आता y²च्या लिहू आपण. येथे मायनस 3y² आहे, मायनस 3y², पुन्हा y² येथे आहे प्लस y². अंडरलाईन करायची म्हणजे कोणती टर्म विसरणार नाही आपली. y² घेतले आपण, हे पण घ्यायचे प्लस 7y². नंतर y²ची टर्म आहे का आपल्याला, नंतर आता नाही आहे. नंतर मग आपण घेणार xyची, मायनस xy आहे, नंतर मायनस xy झाल्यानंतर प्लस 2xy आहे, नंतर हे मायनस 5xy हे पण घेतले आपण. नंतर 4xy आणि मायनस xy, बरोबर आहे. सर्व खाली अंडरलाईन आलेलं आहे म्हणजे आपण सर्व टर्म यामध्ये ॲड केलेले आहेत. तर आता आपण x²च्या टर्म एवढे आहेत, बरोबर आहे. y²च्या टर्म ह्या एवढ्या आहेत आणि xyच्या टर्म एवढ्या आहेत. सर्वांची आपण ॲडिशन सबट्रॅक्शन जे असेल ते करू. आता पहा 5x² आहे, येथे 9x² आहे, दोघांचे प्लस प्लसमध्ये आहेत म्हणजे 5 आणि प्लस 9 आणि प्लस 5 म्हणजे 14 होतील. 14मधून हे 3 गेले तर 11 राहतील. 11मधून हा 1 गेला तर 10 राहतील, बरोबर आहे. 10x². आता येथे पाहू आपण 7 प्लस 1 म्हणजे 8 होतील. 8मधून हे 3 गेले म्हणजे 5 राहतील म्हणजे प्लस 5y² प्लस 5y². नंतर आता येथे xy मायनस xy, हे पहा, हे मायनस xy, हे मायनस xy म्हणजे काय होईल, मायनस 2xy आणि हे प्लस 2xy म्हणजे ह्या कॅन्सल होतील, बरोबर आहे. हे दोघांचे ॲडिशन 2xy होईल, हे प्लस 2xy कॅन्सल होईल. नंतर आता येथे मायनस 5xy आणि प्लस 4xy म्हणजे काय, मायनस 5मधून 4 गेले तर मायनस xy राहील म्हणजे टर्म कोणती राहील आपली, मायनस xy. ही येईल आपली पॉप्युलेशन तिन्ही व्हिलेजची कधी, 2017मध्ये. नेक्स्ट येथे आपल्याला 2 पॉलिनॉमियल दिलेले आहेत. या 2 पॉलिनॉमियलला जर या पॉलिनॉमियल x-3 त्या पॉलिनॉमियलने आपण डिवाईड केलं तर रिमाइंडर आपली काय येते, m आणि n येते. म्हणजे या पॉलिनॉमियलला x-3ने आपण डिवाईड केलं तर रिमाइंडर m येते आणि या पॉलिनॉमियलला जर आपण पॉलिनॉमियल x-3ने डिवाईड केलं तर आपली रिमाइंडर n येते. आणि आपल्याला कंडिशन दिली m - n = 0. त्यावरून आपल्याला या बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बीची व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता आपण 2 पॉलिनॉमियल आहेत, दोघांना आपण नेम्स देऊ. प्रथम सोल्युशन काय येईल याचं, लेट p ऑफ x च्या व्हेरिएबलमध्ये आहे म्हणून p ऑफ x एका पॉलिनॉमियलला आपण
इंडिकेट करू bx² प्लस x प्लस 5 अँड पॉलिनॉमियल आपण q ऑफ x घेऊ, कारण p घेता येणार नाही. p आपण ह्या पॉलिनॉमियलसाठी घेतलेलं आहे. दोन्ही पण पॉलिनॉमियल एक्सच्या फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे एक्स हा आपला व्हेरिएबल राहील, परंतु पॉलिनॉमियलचं नेम वेगवेगळं येईल, p आणि q. q ऑफ x इक्वल टू bx³ मायनस 2x आणि प्लस 5 आहे. r डिवायडेड बाय x मायनस 3. x मायनस 3ने डिवाइड केला आपण, तर रिमाइंडर्स आर m अँड n रिस्पेक्टली. ही दिलेलीच माहिती आहे, फक्त आपण याच्यामध्ये पॉलिनॉमियलला फक्त नाव दिलेले आहेत, जशाला तसं सेंटेन्स लिहून घेतलेलं आहे आपण. आता x मायनस 3 आपण येथे अपोजिट घेतो, बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती घेतो आपण, x इक्वल टू 3 घेतो. तर आता म्हणजे याचा अर्थ काय आहे, रिमाइंडर m येते, या पॉलिनॉमियलची रिमाइंडर m येते याने डिवाइड केल्यावर. म्हणजे आपण असं लिहू शकतो देअरफॉर p ऑफ 3 मायनस 3चा अपोजिट प्लस 3 आणि रिमाइंडर काय आलेली m, असं लिहू शकतो आपण. त्याचप्रमाणे आपण येथे कसं लिहिणार, अँड q ऑफ 3 इक्वल टू n लिहिणार, बरोबर आहे. कारण x मायनस 3ने आपण डिवाइड केल्यामुळे येथे 3 आलेले आहे अपोजिट, मायनस 3चा प्लस 3 मायनस 3चा प्लस 3 आणि रिमाइंडर आपल्याला किती येते दिलेलं आहे आपल्याला. हे रिमाइंडर थेरमप्रमाणे m आणि n असं लिहिलं आपण. आता आता p ऑफ 3 म्हणजे आपण काय करू, जेथे x आहे तेथे आपण ही 3 व्हॅल्यू पुट करू. म्हणजे p ऑफ 3 इक्वल टू काय होईल, b ही पॉलिनॉमियल x² म्हणजे 3चा स्क्वेअर प्लस 3 आणि प्लस 5 येईल, बरोबर आहे. मग त्याप्रमाणे हे कसं होईल, q ऑफ 3 इक्वल टू जेथे x आहे तेथे आपण 3 पुट करू, म्हणजे b 3चा क्यूब होईल मायनस 2 इंटू 3 आणि प्लस 5, बरोबर आहे. आता b 3 इंटू 3 म्हणजे 9 होतील, 9 प्लस 3 प्लस 5 म्हणजे 8 होतील, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, 9b होईल, 9b प्लस 8. p ऑफ 3 म्हणजे काय लिहू शकतो आपण, m लिहू शकतो. देअरफॉर m इक्वल टू 9b प्लस 8. याप्रमाणे हे सॉल्व करू आपण. 3चा क्यूब किती असतो 27 आणि इंटू b, बरोबर आहे. मायनस 3 इंटू 2 6 होतील आणि प्लस 5 म्हणजे हे काय होईल 27, हे b मायनस 6मधून 5 गेले मायनस 1 राहील, बरोबर आहे. q ऑफ 3 म्हणजे काय येईल n. म्हणजे आपण हे एक आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे आणि हे एक इक्वेशन मिळालेलं आहे, बरोबर आहे. मग आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, m मायनस n इक्वल टू 0, ती कंडिशन दिलेली आहे. नाऊ m मायनस n इक्वल टू 0 ही कंडिशन दिलेली आहे. इथं लिहू आपण इज गिवन डाटा, कारण दिलेल्या माहितीमध्ये ही कंडिशन दिलेली आहे आपल्याला, m मायनस n इक्वल टू 0. mची व्हॅल्यू आपण ही काढलेली आहे, पुट करू आपण. देअरफॉर 9b प्लस 8 मायनस nची व्हॅल्यू ही काढली, 2 टर्म आहेत म्हणून येथे आपण nचा ब्रॅकेट घेऊ आपण. 27b मायनस 1 इक्वल टू 0. आता यावरून आपल्याला b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. पहा हे पहा, 9b प्लस 8 मायनस 27b मायनस इंटू मायनस प्लस 1 इक्वल टू 0. आता यावरून 9b आणि मायनस 27b हे दोघांची सबट्रॅक्शन काय होईल, 27मधून 9 गेले 18 राहतील, 18b आणि साईन कोणता राहील मायनसचं, कारण नंबर मोठा मायनसचा आहे. आणि प्लस 8 आणि 1 म्हणजे प्लस 9 होतील इक्वल टू 0, बरोबर आहे. आता आपण काय करू, देअरफॉर मायनस 18b इक्वल टू काय होईल, हे 9 या साईडला ट्रान्सफर करू म्हणजे मायनस 9 होतील, बरोबर आहे. देअरफॉर आता आपल्या फक्त b पाहिजे, दोन्ही साईडला मायनस मायनस हे कॅन्सल होऊन जातील, म्हणजे 18b
म्हणजे आपल्याला बी पाहिजे. बी इक्वल टू काय होईल 9 हे मल्टिप्लिकेशनचे 18 ह्या साईडला येतील. म्हणजे बीची व्हॅल्यू काय येईल म्हणजे 1/2. बीची व्हॅल्यू काय येईल 1/2. देअरफॉर बी इक्वल टू हाफ ही व्हॅल्यू येईल. नेक्स्ट सिम्प्लिफाय. खूप सोपं आहे. आपण सिम्प्लिफिकेशन करू. हे 8m² प्लस 3m मायनस 6. आता मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे साईन चेंज होतील. मायनस 9m होईल आणि हे मायनस मायनस प्लस 7 होतील. प्लसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा. याचा अर्थ ब्रॅकेट निघून जाईल. काहीच फरक पडणार नाही. बरोबर आहे. आता आपण काय करूत m² आपण जवळजवळ लिहूत. 8m² 3m² म्हणजे 8m² प्लस 3m². नंतर टर्म कोणती आपली 3m मायनस 9m आणि मायनस 2m. mच्या टर्म आपण जवळजवळ लिहून घेतल्यात. राहिलं काय आपलं कॉन्स्टंट मायनस 6 प्लस 7 आणि हे प्लस 4. ह्या तिन्ही पण टर्म आपण घेतलेल्या आहेत. सर्व खाली अंडरलाईन आलेलं आहे म्हणजे सर्व टर्म आपण लिहिलेल्या आहेत. काही विसरलेली नाही आहे. तर आता आपण m² m आणि m या आपण आणि यांची हे सॉल्व करू. आता 8 आणि 3 म्हणजे 11 m². बरोबर आहे. मायनस 9 मायनस 2 म्हणजे मायनस 11 होतील. मायनस 11मधून 3 गेले म्हणजे मायनस 8 राहतील. मायनस 8m. बरोबर आहे. आता 7 प्लस 4 11. 11मधून 6 गेले तर 5 राहतील प्लस 5 राहतील. हे येईल आपलं सोल्युशन. नेक्स्ट येथे व्हिच पॉलिनॉमियल इज टू बी सबट्रॅक्टेड फ्रॉम. या पॉलिनॉमियलमधून कोणती पॉलिनॉमियल आपण जर सबट्रॅक्ट केली तर येणारा आन्सर हे असेल. कोणती पॉलिनॉमियल व्हिच पॉलिनॉमियल. सपोज आपण पॉलिनॉमियल एखादी p(x) घेऊ कारण बाकीच्या पॉलिनॉमियल आपल्या एक्सच्या फॉर्ममध्ये दिल्यात. सोल्युशन लेट p(x) इज सबट्रॅक्टेड. समजा ही पॉलिनॉमियल सबट्रॅक्ट केली आपण फ्रॉम x² प्लस 13x प्लस 7 we get 3x² प्लस 5x मायनस 4. मग या पॉलिनॉमियलमधून आपल्याला p(x) मायनस करायची. देअरफॉर x² प्लस 13x प्लस 7 मायनस p(x) इक्वल टू आन्सर काय येणार आहे 3x² प्लस 5x मायनस 4. आता हे सॉल्व करू म्हणजे आपल्याला पॉलिनॉमियल कॅल्क्युलेट होईल जाईल. आपल्याला p(x) पाहिजे. बरोबर आहे. मग p(x) या साईडला राहू देऊ आपण आणि एवढी जी पॉलिनॉमियल आहे त्या साईडला आपण ट्रान्सफर करू. म्हणजे काय राहील मायनस p(x) इक्वल टू ही पॉलिनॉमियल 3x² प्लस 5x मायनस 4. ही पॉलिनॉमियल पूर्ण या साईडला ब्रॅकेट म्हणजे मायनसमध्ये जाईल. बरोबर आहे. मायनस ऑफ x² प्लस 13x आणि प्लस 7 ही पूर्ण टर्म आपण या साईडला आणल्या. आता हे आपण सॉल्व करून घेऊ म्हणजे काय होईल 3x² प्लस 5x मायनस 4. मायनसने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे प्रत्येकाचे साईन चेंज होतील. मायनस 13x मायनस 7. बरोबर आहे. तर आता आपण हे सॉल्व करू. x² जवळजवळ लिहू आपण 3x² मायनस x². बरोबर आहे. नंतर 5x 13x प्लस 5x मायनस 13x आणि लास्टला आपण मायनस 4 मायनस 7. तर आता आपण हे सॉल्व करू. 3x² मधून x² गेला 3 मधून 1 गेला 2 राहतील म्हणजे 2x² राहील. 13 मधून 5 गेले तर 8 राहतील मायनस 8x आणि हे मायनस 11 होतील. बरोबर आहे. ही व्हॅल्यू काय आली आपली मायनस p(x) आलेली आहे. आपल्याला पॉलिनॉमियल पाहिजे p(x) पाहिजे आपल्याला. हे मायनस साईन नको आपण मायनस साईन या साईडला ट्रान्सफर करू आपण. देअरफॉर p(x) इक्वल टू काय होईल हे मायनस साईन या साईडला येईल.
पूर्ण पॉलिनॉमियललाच येईल, म्हणजे प्रत्येकाचे साईन काय होतील पुन्हा चेंज होतील. देअरफॉर पी ऑफ एक्स मायनस 2x² होईल, मायनस मायनस प्लस 8x होईल आणि मायनस मायनस प्लस 11 होईल. ही पॉलिनॉमियल जर आपण या पॉलिनॉमियलमधून सबट्रॅक्ट केली, म्हणजे याच्याऐवजी जर ही व्हॅल्यू पुट केली आपण, तर आन्सर हे येईल. नेक्स्ट सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे, फक्त येथे ॲडिशन आहे. व्हिच पॉलिनॉमियल, अशी कोणती पॉलिनॉमियल आहे की जी या पॉलिनॉमियलमध्ये ॲड केली असता आपल्याला येणारा आन्सर हे ही पॉलिनॉमियल असणार आहे. सपोज सोल्युशन लेट p of x is to be added in 4m plus 2n plus 3 we get 6m plus 3n plus 10. therefore आता त्या पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला px ॲड करायचं आहे. 4m प्लस 2n आणि प्लस 3 ॲड करायची आपल्याला पॉलिनॉमियल p ऑफ x. p ऑफ xचीच आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, किती येते आन्सर काय आलं पाहिजे 6m प्लस 3n आणि प्लस 10. आपण हे सॉल्व करू. आता p ऑफ x व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, मग p ऑफ x या साईडला राहू देऊ आणि ही पूर्ण पॉलिनॉमियल आपण या साईडला ट्रान्सफर करू. 6m प्लस 3n प्लस 10 मायनस ही पॉलिनॉमियल येथे प्लस आहे म्हणजे पूर्ण मायनसमध्ये होईल. 4m प्लस 2n प्लस 3 बरोबर आहे. हे सॉल्व करू. 6m प्लस 3n प्लस 10 मायनसने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे प्रत्येक टर्मचं साईन चेंज होईल. 2n आणि मायनस 3. आता हे सॉल्व करू. m आणि m जवळजवळ लिहू आपण. 6m मायनस 4m होतील आणि n म्हणजे प्लस 3n मायनस 2n, नंतर 10 आणि प्लस 10 मायनस 3. ही 6मधून 4 गेले 2 राहतील 2m, 3मधून 2 गेले 1 राहील म्हणजे प्लस n, 1n म्हणजे फक्त n आणि 10मधून 3 गेले प्लस 7. ही पॉलिनॉमियल आपल्याला ॲड करावी लागेल. p ऑफ 2m plus n is to be added in this polynomial, then we get answer this polynomial. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.